हॅलो गाईस, तर आज आपण रोगनिदान पेपर 2 मधला फर्स्ट चॅप्टर अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, आदमान आणि आटोप बघणार आहोत. अकॉर्डिंग टू NCSM आपल्याला जायचं आहे. हे चारही टॉपिक मस्ट नोमध्ये कवर होतात. ह्यामधून तुम्हाला फर्स्टली तर SAQ मोस्ट इम्पॉर्टंट पडू शकतो. MCQ कन्फर्म आहे, प्लस LAQ येऊ शकतो, आला तर आला किंवा नाही. त्यामध्ये अकॉर्डिंग टू SCM बघायला तर आपल्याला अनाहाची डेफिनेशन, टाईप्स ऑफ अनाह, अजीर्णमध्ये पण सेम, आदमान आणि आटोममध्ये पण त्याची डिस्क्राईब करा, म्हणजे टाईप्स वगैरे डिस्क्राईब करायचं आहे. चलो लेट स्टार्ट. पहिला आपण अग्निमांद्यापासून सुरुवात करू. अग्निमांद्याची डेफिनेशन काय आहे? ज्या व्याधीत पचनशक्तीमध्ये विकृती येते किंवा ज्या व्याधीत पचनशक्तीमध्ये विकृती येते, म्हणजे त्याला अग्निमांद्य, पचनशक्ती आहे ना, विकृती आल्यावरच ते कमी होणार किंवा जास्त होणार, त्यालाच आपण अग्निमांद्य होतो. ज्याला कमी होतो त्यालाच आपण अग्निमांद्य असं म्हणतो. कुठली शक्ती? पचनशक्ती, म्हणजे जठराग्नीची शक्ती कमी होते त्यास अग्निमांद्य म्हणतात. आणि जास्त झाले तर तो वेगळा डिसीज होतो. तर आपल्याला हा श्लोक तर सगळ्यांना लर्न असायला पाहिजे. सेकंड इयर्स खूप महत्त्वाचा श्लोक आहे की सर्व रोगापी मंदाग्नी, सर्व रोगांचे कारण एकच आहे, ते म्हणजे मंदाग्नी. मंदाग्नीमुळेच सर्व रोग होतात. आता हे जे हेतू बघू. हेतू काय आहेत? अभोजनात, न जेवल्यामुळे काय होतं, आपल्याला अग्निमांद्य होऊ शकते. अजीर्णात, अतिभोजनात, खूप सारं खाल्ल्यामुळं काय होते, अग्नीवर प्रेशर येते, खूप म्हणजे पचन करू शकत नाही, त्यामुळे अग्नी मंद होते. विषमाशनात, काही खाल्ल्यामुळं होऊ शकते. किंवा असात्म्य खाल्ल्यानंतर गुरु, अतिशीत, वृक्ष, संदुष्ट भोजनात, असं जेवल्यामुळे होऊ शकते. खाली बघू शकतो की योग्य वेळ आहार न घेतल्याने किंवा अतिप्रमाणात आहार घेणे. एकेकांना सवय असते रात्री खूप भोजन करणे खूप चुकीचं आहे. आपण दुपारी किंवा सकाळी जास्त भोजन केलं तर चालेल. रात्री पचनशक्ती कमी असते. पहिले अन्न पचण्याच्या आधीच भोजन करणे. पहिले अन्न पचलेलं नाही, आता जस्ट खाल्ले आणि लगेच एका तासानंतर आणि दुसरं अन्न ग्रहण केले, त्यामुळे काय होते, अग्निमांद्य होऊ शकते. असात्म्य, गुरुशीत, जास्त गुरु किंवा जास्त शीत अन्न खाल्ल्याने, अतिवृक्ष अन्न खाल्ल्याने, स्निग्ध पदार्थ पण आपल्याला गरजेचं आहे, किंवा दूषित अन्न खाल्ल्याने, म्हणजे शिळं अन्न वगैरे खाल्ल्याने अग्निमांद्य होऊ शकते. त्यानंतर विरेक, म्हणजे विरेचन किंवा वमन आदी यांचे मिथ्यायोग होणे. वमन, विरेचन जे आपण पंचकर्म उपकर्म करतो त्याचे मिथ्यायोग होण्याने अग्निमांद्य होऊ शकते. किंवा निरनिराळ्या व्याधीमध्ये शरीर क्षीण होते. आता बघू, आपल्याला ज्वर आला, ताप वगैरे आला, तेव्हा काय होते, आपल्याला अरुची होते, तर असं काही खाऊ वाटत नाही, कुठल्या गोष्टीची इच्छा होत नाही. त्यानंतर देश काल ऋतू यांचे वैषम्य होणे किंवा वेग धारण करण्यामुळे पण काय होऊ शकते, आपल्याला मंदाग्नी होऊ शकते. या सगळ्या कारणांनी अग्नी दूषित होते. त्यानंतर आता ह्याची आपण संप्राप्ती बघू. संप्राप्ती कोणत्या टाईपने होते? दुष्यंती स दुष्टेन अन्न. तर काय होते, अग्निमांद्याच्या कारणाच्या वरील सर्व कारणांनी, जे आता आपण हेतू सगळे बघितले, ते सगळं हेतू सेवन केल्यानंतर काय होतं, दोष प्रकोपित होतात. दोष प्रकोपित झाल्यानंतर काय होते, अग्नीस विगुण करतात. काय होते, दोष प्रकोप होऊन काय होतं, अग्नीला काय करतात, विगुण करतात, त्याची कार्यक्षमता कमी करतात. विगुण झालेला हा अग्नी अधिक दोष प्रकोप करतो. काय झालेला, अग्नी कमी झाल्यानंतर काय होणार, अधिकच दोष प्रकोप होणार, निर्माण करतो. दोष प्रकोप झाल्यानंतर हे विषचक्र जे आहे हे सुरूच राहते, अशी संप्राप्ती आहे. तिथे बघा, हेतू सेवन केला तरी दोष प्रकोप झाले, त्यानंतर अग्निवैगुण्य झालं, तर अग्निमांद्य झालं, त्यानंतर काय होणार, अनेक रोग उत्पन्न होणार. तर याची लक्षणं काय आहेत? लक्षणं बघू अग्निमांद्याची. कफामुळे मंदाग्नी उत्पन्न होतो. कफ दोष आल्यामुळे, गुरु अन्न सेवन केल्यामुळं काय होतं, मंदाग्नी उत्पन्न होतो. थोडं अन्न खाल्ले तरी ते पचणे हे मंदाग्नीचे लक्षण असून, थोडे जरी अन्न खाल्ला तरी असं वाटतं की पोट भरल्यासारखं वाटते. त्यामुळेच अनेक प्रकारचे कफ विकार संभवतात. मोस्टली कोणते विकार संभवतात? कफ विकार संभवतात. कितीही जास्त प्रमाणात खाल्ली तरी ते पचन, त्याचे भस्म होणे व त्याचा विदाह होणे हे तीक्ष्ण अग्नीचे लक्षण आहे. किती भस्म आजार तुम्हाला माहिती, भस्मक आजार माहिती, कितीही अन्न खाल्ले, 10, 12, 20 चपाती जरी खाल्ल्या तरी त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. त्याची अग्नी कशी असते, तीक्ष्ण अग्नी असते, खूप तीक्ष्ण असते अग्नी असते. त्यामुळे अनेक प्रकारचे पित्तविकार संभवतात. त्यामुळे काय होतात, अनेक प्रकारचे पित्तविकारसुद्धा संभवतात.
खाल्लेले अन्न कधी पचते किंवा कधी पचत नाही, अशी अवस्था वातामुळे होणारे अग्नी होते. विषम अग्नी जी असते ही वातदोषामुळे विषम अग्नी अनुभवते. आणि जर व्याधी व्यवस्थेचं काय, ग्रहणी रोग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, IBS. त्यानंतर आता बघू अजीर्ण. मंद अग्नीमुळे घेतलेल्या आहाराचे सम्यक परिणमन न होता, त्याची काय होते, मंद अग्नीमुळे काय होते, आहार आपण सम्यक घेतला तर त्याचं सम्यक परिणमन न होता ते अपक्व अवस्थेतच राहणे, म्हणजे अजीर्ण होय. अपक्व अवस्थेत म्हणजे खाल्ल्याला ते पचन होत नाही. गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे जे आहेत ना, ते अन्नावर बरोबर कार्य न करता ते अपक्व अवस्थेत तिथंच राहते, तिथंच पडून राहते. अभ्यंतर मार्गाचा व्याधी असून अशुकारी स्वरूपाचा आहे. अभ्यंतर मार्ग, पोटाचा मार्ग अभ्यंतर. अशुकारी इट्स ॲक्यूट आहे, क्रोनिक नाही आहे, ॲक्यूट आहे. ओके. त्यानंतर त्याचे हेतू बघू. अति प्रमाणात पाणी पिणे. जास्त प्रमाणात पाणी पिल्यानं काय होते, पोट गच्च होते, पोट फुगते, त्यालाच आटोप म्हणतो, पुढं आपण शिकणार आहे. त्यानंतर विषमासन करणे, वेग धारण करणे, दिवसा झोपणे. दिवसा फक्त आपण एक पॉवर नॅप घेऊ शकतो उन्हाळ्याचं, ते पण जर बाहेर उन्हात काम वगैरे करून आलं असेल तर. नाहीतर दिवसा झोपणे. रात्री ओव्हरनाईट जागरण करणे हे पण अजीर्णाचा हेतू आहे. पचत नाही, मंद अग्नीचे कार्य होत नाही. असं अतिगुरू, आता मगाशी बघितलं, अतिगुरू अन्न खाणे, अतिशीत अन्न खाणे, स्निग्ध विदाही अन्न खाणे, या सर्वच कारणांनी अग्नी मंद होते. वरती आपण बघितलं. आणि अजीर्ण हा व्याधी उत्पन्न होतो. अग्नी मंद झाल्यामुळेच अजीर्ण हा व्याधी उत्पन्न होतो. आणि काय कारण आहे, चिंता, भय, शोक, क्रोध, ईर्ष्या ह्या मानसिक कारणांनी, मानसिक रोपणे किंवा मानसिक जे कारण आहेत की नाही, ह्याने सुद्धा अग्निमांद्य होऊन अजीर्ण होऊ शकतो. मानसिक कारणाने सुद्धा अजीर्ण. आता फर्स्ट इयरला आपण शिकलो की गट ब्रेन मायक्रोबायोटा. तर आपलं पोट चांगलं असेल तर आपलं डोकं चांगलं राहते, तर आपलं डोकं बी खराब होऊन जाते. त्याची सामान्य लक्षणे बघूया. सामान्य लक्षण काय आहे, अजीर्ण झालं काय होतं, अग्निमंद असलं काय होणार, ऑब्व्हियसली भूक लागणार नाही, तोंडात चव नसणे, तोंडाची चव अरुची होणार, तोंडाची चव जाणार, उदरगौरव होणार, पोट मोठं होणार, सुजणार, आधमान होणार, मलप्रवृत्ती ग्रथित होणार. काय होणार, ग्रथित होणार मलप्रवृत्ती, किंवा द्रवमल असू शकते, छर्दी होऊ शकते. ही अजीर्णाची प्रधान लक्षणे आहेत. काय लक्षणे आहेत, प्रधान लक्षणे आहेत. SQ पडला अजीर्णाची लक्षणे किंवा हेतू लिहा, तर हे आपल्याला लिहायचं आहे विथ डेफिनेशन. त्यानंतर अजीर्णाचे प्रकार बघू. अजीर्णाचे टोटल किती प्रकार आहेत, टोटल 6 प्रकार आहेत. अजीर्णाचे टोटल 6 प्रकार आहेत. अजीर्णाचे टोटल 6 प्रकार आहेत. ओके. पहिलं आहे ते आमाजीर्ण, आमामुळे उत्पन्न होणारं आमाजीर्ण. त्यानंतर आहे विदग्ध अजीर्ण. त्यानंतर आहे विष्ठाब्ध अजीर्ण, फर्स्ट इयरला झालेलं आहे. त्यानंतर रससेचा अजीर्ण आणि दिनपाकाजीर्ण आणि शेवटी प्रकृता अजीर्ण. पहिला आपण आमाजीर्ण बघू. आता आमाजीर्णमध्ये काय आहे, नॉझिया होतो, हेवीनेस आणि स्वेलिंग. प्रकृपित कफामुळे उत्पन्न, कशामुळे आम कशामुळे होतो, कफामुळे होतो. प्रकृपित कफामुळे उत्पन्न कुठला होतो, आमाजीर्ण होतो. कफातील जलीय अंशामुळे अग्निमांद्य होते. कफातील जलीय अंशामुळे काय होते, अग्नीची तीक्ष्णता कमी होते. त्यामुळे आमाशयातील प्रकृत पित्ताची मात्रा कमी होते. काय होतं, पाणी जर वाढलं, जलीय अंश वाढला तर पित्ताचं काय होणार, कमी होणार. त्यामुळे काय होते, अग्निमांद्य उत्पन्न होतो. विदग्ध अजीर्णामध्ये सिम्पटम्स काय होतात, थ्रस्ट, डिस्कम्फर्ट, बेल्चिंग, स्वेटिंग आणि बर्निंग सेन्सेशन. मग विदग्ध अजीर्ण काय, पित्ताच्या प्रकोपाने. विदग्ध कशामुळे, पित्ताच्या प्रकोपाने उत्पन्न होतो. पित्ताचा द्रवगुण वाढल्याने, पित्ताचं काय होतं, द्रवगुण वाढतो. इथं काय होतं, कफाचा जलीय अंश वाढतो, पित्ताची तीक्ष्णता कमी करते. विदग्धमध्ये काय करतो, पित्ताचाच द्रवगुण वाढतो, त्यामुळे अग्निमांद होते आणि अन्न आम्लीभूत होऊन अजीर्ण उत्पन्न होते. अन्न काय होते, आम्लीभूत होते. त्यानंतर विष्ठब्ज अजीर्ण, प्रकृपित वायूमुळे. आता कशामुळे, वातदोषामुळे. हा कशामुळे होतो, वातदोषामुळे उत्पन्न होतो. यामध्ये काय असते, वात जिथं आहे तिथं माहिती आहे आपल्याला पेन शिवला असणारच आहे. डिस्टेन्शन ऑफ ॲब्डॉमेन, पोट मोठं होते आणि बॉडी एज.
त्यानंतर सर्वच पाचक स्त्रावांची उत्पत्ती होते. सर्वच पाचक स्त्रावांची उत्पत्ती होते कशामुळे? वातामुळे. व किंवा उदिरण योग्य प्रकारे होऊ शकत नाही. वातामुळे खूप डिसीज, वाताचे टोटल 80 डिसीज आहेत. त्यानंतर अग्निमांद्य होते आणि मग अजीर्ण उत्पन्न होतो. तर रससेचा अजीर्ण, हा कशामुळे होतो? तर रससेचा अजीर्ण, तर घेतलेल्या आहाराच्या बहुतांश भागाचे पचन पूर्ण झाल्यानंतरही काय होतं? इथं काय होतं? पचन पूर्ण झाल्यानंतरही आहाराचे द्रव्याचा काही भाग, आहार द्रव्याचा काही भाग म्हणजे छोटा भाग महास्रोतसामध्ये अपचित अशा स्वरूपात राहतो. महास्रोतसामध्ये काय होतं? अपचित अशा स्वरूपात राहतो. ह्यालाच रससेचा अजीर्ण असे म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात? रससेचा अजीर्ण असं म्हणतात. पहिला आमाजीर्ण झाला कफामुळे, दुसरा विदग्ध झाला पित्तामुळे, विष्ठंभ झाला वायूमुळे. तर रससेचा अजीर्ण काय होतं? अन्न पचते, अन्न पचल्यानंतरही काही भाग महास्रोतसामध्ये अपचित असा राहतो. त्याला म्हणतात रससेचाजीर्ण असं म्हणतात. यामध्ये डिस्कम्फर्ट ऑफ चेस्ट, हेवीनेस ऑफ हेड म्हणजे डोकं वगैरे दुखते किंवा हेवीनेस हेड आणि बॉडी. नंतर दिनपाकाजीर्ण, एकापेक्षा जास्त दिवस अपचित आहार पोटात राहणे. एकापेक्षा जास्त अपचित आहार काय होते? पोटात राहतो. आणि सर्व भोजन घेतल्यानंतर सुद्धा प्रकृता अजीर्ण उत्पन्न होतो. एवढं सिरियस नाही. त्यानंतर उपद्रव काय काय होऊ शकतात अजीर्णामध्ये? तर मूर्छा येऊ शकते, प्रलाप, जास्त बडबड, वमथू, नंतर प्रसेक, जास्त सलायवेशन होते, अंगसात आणि भ्रम उत्पन्न होतो. त्यानंतर अनाह, अनाह म्हणजे कॉन्स्टिपेशन. अनाह कॉन्स्टिपेशन, उदरातील वातसंचे व्यक्त करण्यासाठी अनाह व अधमान असे दोन्ही शब्द वापरले जातात. अनाह व अधमान, उदरामध्ये जे संचय आहे किंवा काही जे साठलेलं आहे त्याला व्यक्त करण्यासाठी हे दोन शब्द वापरले जातात. कुठले? अधमान आणि अनाह. ओके. संपूर्ण उदरात वातसंचय असल्यास अनाह असे म्हटले जाते. संपूर्ण उदरात वातसंचय म्हणजे पूर्ण पोटामध्ये जर वायू असेल, आता हे आपलं स्टमक आहे, यामध्ये नुसतं वायू नुसतं एअर भरले वाढत चालले. तर म्हणजे हे ॲबडॉमेन झालं, समजा स्मॉल इंटेस्टाईन वगैरे हे सगळं एअर आहे. मग ते काय होते? वातसंचय होतो. त्यामुळे त्याला अनाह असे म्हणतात. ह्याचे किती प्रकार आहेत? ह्याचे 2च प्रकार आहेत. कुठलं? आमजानाह जे आमाशयात असते, दुसरं पुरुषजानाह जे पक्वाशयात असते. ओके, 2च प्रकार, आमज आणि पुरुषज. तर आमजानाहमध्ये काय होते? तृष्णा होते, तहान लागते, पीनस. त्यानंतर शरीर दाह, शरीराची काय होते? दाह होते. त्यानंतर शूल कुठं होतोय? काय होते? पोट दुखते आमाशयामध्ये. आमजानाशय अनाहमध्ये पोट दुखते. नंतर उदरगौरव, नंतर स्तब्धता, छातीमध्ये रेतेमध्ये काय होते? स्तब्धता उत्पन्न होते आणि उदरनाशही होऊ शकतो. नंतर पुरुषजानाह, हे जे पक्वाशयामध्ये. आमजानाह कुठं आहे? आमाशयामध्ये. आणि असं लक्षात ठेवा. पुरुषजानाह म्हणजे पुरुषमध्ये पक्वाशय, प असं लक्षात ठेवा. यामध्ये काय होतात? कटी पुष्ठ अवरोध स्तब्धता होते. कटी पुष्ठ अवरोध स्तब्धता होते. त्यानंतर मलमूत्रांचा अवरोध होतो. त्यानंतर शूल, छर्दी, पुरुष वमन, श्वास, आलसक, मूर्छा असं होते. तर हेतू काय? वृक्षान्न सेवन, वेगधारण, शरीर श्रम न होणे आणि कटुतिक्त कशा अन्न सेवन करणे, हा याचा हेतू आहे. संप्राप्ती नॉर्मल जसे होते तसे हेतू सेवन केला, वात प्रकोप झाला, पक्वाशयात अधोवायू व उध्ववायू कायला ह्यांचा दृष्टी झाली. नंतर पुरुष उद्गार, अधोवायू अप्रकृती झाली आणि अनाह रोग निर्माण झाला. ओके. त्यानंतर आता लास्ट आदमान आणि अटोप बघू. आदमान आणि अटोप. आदमान म्हणजे काय? टिम्पॅनिटिस. आदमान म्हणजे काय? टिम्पॅनिटिस. केवळ आमाशय प्रदेशी संचय होत
असल्यास आधमान किंवा केवळ आमाशय प्रदेशी संचय होत असल्यास आधमान किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रत्यानाह म्हणतात, प्रत्यानाह असं म्हणतात. वातज रोग आहे, हे काय आहे, वातज रोग होय. वेग अवरोधजन्यत वॅगी, आपण जे वेग अवरोध करतो त्यामुळे आधमान होतो. फक्त मागाशी काय होतं पूर्ण ह्याच्यामध्ये, आणि इथं काय फक्त आमाशय प्रदेशी संचय होत असल्यास. हेतू काय, वृक्षान्न सेम सगळ्याला, वेगधारण, अजीर्ण, पित्तक्षय, कडुतिक्त कशा अन्न सेवन करणे सेम. हेतू सगळ्यांना पोटाच्या रोगांना जर तुम्ही सगळ्याला हेतू एक लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही. संप्राप्ती ऑलमोस्ट सेवन होते. हेतू सेवन, वात प्रकोप, पित्तक्षय, आहार विपाक होत नाही, उदरशूल होते, उदरात वात संचय होते, मार्ग अवरोध होतो आणि आधमान हा व्याधी होतो. आता ऑटोप बघू, लास्टवाला आहे ऑटोप. त्यानंतर काय होते ऑटोपमध्ये, वात संचितीमुळे, वात संचित पण काय वात मोस्टली शूल, पोटात शूल होते तर वात असतो. उदरनात गुडगुड असा ध्वनी उत्पन्न होतो. काय होते, गुडगुडात, भूक लागली तेव्हा पण होतो. नंतर उदरात गुडगुड असा ध्वनी उत्पन्न होतो तेव्हा त्याला आटोप असे म्हणतात. आटोप उदरात गुडगुड असं लक्षात ठेवा. आटोप, भूक लागल्यास गुडगुड आवाज येतो त्याही आटोप म्हणतात. काय म्हणलं आता तेच. हेतू काय, वातवर्धक आहार विहार, शीत म्हणा, गुरु म्हणा, हे असे आहार विहार. संप्राप्ती सेमच आहे. भूक लागल्यास पोटातून आवाज येणे, वातवर्धक आहार विहार होतो. उदरात वात संचय होतो. उदरात वात संचयास गुडगुड आवाज येतो. कशामुळे, वातामुळे म्हणजेच वायूमुळे. लक्षणे, डिस्टेन्शन ऑफ ॲबडोमेन, पोट फुगते, नॉझिया, तर गर्डलिंग साऊंड इन ॲबडोमेन, पोटामध्ये गुडगुड असा आवाज येतो. ओके, वी आर डन. आणि काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. हे जे पुढचे सेशन आपण लवकरच घेणार आहोत. थँक्यू.